नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, ग्रो मोटिवेशन स्टोरीजमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आणि आजच्या विषयाला सुरुवात करते। आजचा विषय आहे वयात येणाऱ्या मुलींशी बोलायलाच हव्यात या 5 गोष्टी। वेड्या वयात त्यांना हे सांगायलाच हवं, कारण मुलगी आहे म्हणून मुलांपेक्षा तू कशातच कमी नाही हा विश्वास तिला द्यायला हवा। एखादी गोष्ट पटली नाही तर त्याबद्दल बोलायला हवं ही जाणीव मुलींमध्ये निर्माण करायला हवी। जी गोष्ट पटली नाही, आवडली नाही, मान्य नाही, तिला ठामपणे नकार देणं हा तुझा हक्क आहे हे मुलींना या वयातच कळायला हवं। मुलांना वाढवणं, त्यांचं संगोपन करणं म्हणजे केवळ त्यांच्या खाण्यापिण्याची काळजी घेणं, त्यांचा अभ्यास आणि खेळाकडे लक्ष देणं नसतं। वयाच्या प्रत्येक टप्प्यावर पालक म्हणून आई-बाबा मुलांना मानसिक आधार आणि विश्वासही देत असतात। त्यांच्या मनाची घडण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात। मुलांचं लहानपण जितकं महत्त्वाचं तितकंच महत्त्वाचं असतं त्यांचं वयात येणं। हा टप्पा पालकांना अतिशय हळूवार हाताळावा लागतो। स्वित्झर्लंडमधील संशोधकांनी केलेला एक अभ्यास सांगतो की वयाच्या 4थ्या वर्षापासूनच मुलांना मुला-मुलींमधील अंतर समजायला लागतं आणि वयात येण्याच्या टप्प्यात तर त्यांच्या मनात ज्या बाबी ठसतात त्या त्यांनी मानसिक घडण करण्यास कारणीभूत असतात। म्हणूनच वयात येणाऱ्या मुलींना आई-बाबांनी काही गोष्टींची जाणीव करून देणं, काही गोष्टी समजावून देणं, काही बाबतीत त्यांना आत्मविश्वास, आत्मसन्मान जागा करणं आवश्यक आहे। हे घडलं तर मुली खूप समजूतदारपणे वयात येण्याचा टप्पा पार पाडतात आणि तारुण्याला आत्मविश्वासानं सामोऱ्या जातात। वयात येणाऱ्या मुलींना सांगायला हवं, एक म्हणजे मुलगा आणि मुलगी यात फरक नसतो। मुला-मुलींमधील फरक अनेक जण घरातून कळायला लागतो। आपण मुलगी आहोत ही कमीपणाची भावना अनेकांना घरातूनच मिळते। पुढे समाजात वावरताना मुलगी आणि स्त्री म्हणून ती दुय्यम भूमिका घेऊ लागते। हे होऊ नये म्हणून वयात येण्याच्या आधीपासून मुलांमध्ये आणि मुलींमध्ये काहीच फरक नसतो हे तिच्या मनावर ठसायला हवं। मुलगी आहे म्हणून मुलांपेक्षा तू कशातच कमी नाही हा विश्वास तिला द्यायला हवा। हा विश्वास जेव्हा मुलींना पालकांकडून मिळतो तेव्हा त्या आत्मविश्वासानं घराच्या बाहेर वावरतात आणि संधीचा विचार करताना आपण मुलगी आहोत असा विचार कधीही त्यांच्या डोक्यात येत नाही। दुसरं म्हणजे जे मनात येईल ते बोल। एखादी गोष्ट पटली नाही तर त्याबद्दल बोलायला हवं ही जाणीव मुलींमध्ये निर्माण करायला हवी। त्याची सुरुवात घरातूनच करायला हवी। मुलगी काही बोलत असेल तर तिला तिचं म्हणणं मांडू देणं, तिचं बोलणं लक्षपूर्वक ऐकणं, तिच्या बोलण्याला प्रतिसाद देणं, एखाद्या गोष्टीवर तिला स्वतःहून तिचं मत विचारणं, या गोष्टी झाल्या तर कोणत्याही बाबतीत गप्प बसायचं नाही, बोलायचं, व्यक्त व्हायचं ही गोष्ट मुलींच्या मनावर ठसते। तिसरं म्हणजे जे पटत नाही त्याला नकार दे। जी गोष्ट पटली नाही, आवडली नाही, मान्य नाही, तिला ठामपणे नकार देणं हा तुझा हक्क आहे हे मुलींना या वयातच कळायला हवं। नाही म्हणण्यात आपली स्वतःची मर्जी असते, आपला स्वतःचा विचार असतो याची जाणीव त्यांना होते। या नकाराच्या अधिकारातूनच आपल्याला निर्णय स्वातंत्र्य असल्याची जाणीव त्यांना होते। त्या आपला होकार-नकार वापरायला शिकतात। त्यांची निर्णय क्षमता विकसित व्हायला सुरुवात होते। चौथं म्हणजे वयात येताना हे असं होतं। वयात येताना शरीरात आणि मनात होणाऱ्या बदलांमुळे मुली गोंधळतात, लाजतात, बिचकतात। शरीरातील बदलांमुळे, वयात येण्याचा चेहऱ्यावर होणाऱ्या परिणामांमुळे कधी-कधी त्यांच्यात न्यूनगंडही निर्माण होतो आणि तो कायम त्यांच्या मनात घर करून बसण्याची शक्यता असते। तेव्हा वयात येण्याच्या
टप्प्यातील बदलांबद्दल मुलींशी मनमोकळेपणानं बोलायला हवं. या टप्प्यात शरीर आणि मनात होणारे बदल स्वाभाविक आहेत याची जाणीव त्यांना द्यायला हवी. वयात येताना आपल्या हार्मोन्समध्ये होणारे बदल, मासिक पाळीत शरीराची स्वच्छता या प्रत्येक गोष्टीतले बारकावे मुलींना विश्वासात घेऊन सांगायला हवेत. 5वं म्हणजे स्वतःचं रक्षण करता यायला हवं. वयात येणाऱ्या मुलींची मानसिक ताकद वाढवण्यासाठी स्वतःची सुरक्षा स्वतः करण्याची जाणीव त्यांच्यात निर्माण करायला हवी. प्रलोभन, मोह, स्पर्शातला फरक याबाबतीत त्यांच्याशी सविस्तर बोलायला हवं. या जाणीवेमुळं मुली भावनिकदृष्ट्या कणखर होतात. बाहेर अवघड प्रसंगी न घाबरता सामोरं जाण्याचं मोठं धैर्य या जाणीवेतून त्यांच्यात निर्माण होतं. तर ही होती महत्त्वपूर्ण माहिती. तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.